माझ्या हृदयाच्या खूप जवळचा विषय आहे आपले किल्ले. आपला एवढा दैदिप्यमान इतिहास असून सुद्धा आपल्या किल्ल्यांवर कचरा बघायला मिळतो, हे मला मनाला खूप लागलं. आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलं की मी सामान्य माणूस म्हणून काय करू शकतो, तर मी कचरा उचलू शकतो. तर 2016 साली आम्ही पहिल्यांदा तोरणा किल्ल्यांवर गेलो होतो. राजगड किल्ला जो आहे, जी आपण स्वराज्याची राजधानी म्हणतो, जिथे महाराज आपण म्हणतो 25-26 वर्ष राहिले, तर तिथे पद्मावती माची नावाचा एक माची आहे. तर आम्ही 39 गोण्या, म्हणजे 50 किलोची एक गोणी जी असते किराणा मालाच्या दुकानातली, अशा 39 गोण्या कचरा फक्त पद्मावती माचीवरनं उचलला. व्हॉलंटरी कामाचं महत्व खूप आहे, अवेअरनेसचं महत्व आहे. म्हणजे न्यूज मीडिया असेल, आपण आता बोलतोय ते असेल, किंवा सोशल मीडिया असेल. आणि जुन्नरच्या वन विभागाने शिवनेरी किल्ला प्लास्टिक फ्री केला. बरोबर, तो पहिला किल्ला आहे राज्यातला की प्लास्टिक फ्री आहे. तिथे त्याने ऍक्च्युअली चौक्या बसवल्या, त्यांनी तंबाखू, पान सुपारी, बाटल्या सगळी चेक करायला सुरुवात केली आणि तो प्लास्टिक फ्री करून दाखवला. तर लोहगड किल्ल्यावरचा अनुभव इतका सुंदर होता की ते सगळे अधिकारी होते, दिल्लीवरून अधिकारी आले होते, आपले स्थानिक अधिकारी होते, गावकरी 100-200 आले होते आणि ते चांगले सणासुदीचे कपडे घालून आले होते की सर तुम्ही आत्ता आलाय, आम्ही इथे पिढ्यानपिढ्या राहतोय, आम्हाला अजून वाटतंय आम्ही महाराजांच्या सैन्यात आहोत, आम्ही अजून तिथे तो ध्वज लावतो दर महिन्याला जाऊन. तर ते डॉक्टर ली बरोबर ट्रान्सलेटर होत्या, तर ते ट्रान्सलेट करत होत्या मराठीतलं. आणि मग एका वेळेला असं झालं की त्यांना ट्रान्सलेट करता येईना. तर ते डॉक्टर ली असं म्हणले की तुम्ही ट्रान्सलेट करण्याची गरज नाही, कारण त्या भावना मला कळल्या. तर त्यांनी असं आर्ग्युमेंट केलं की ही फक्त तटबंदी नाहीये, हे फक्त किल्ले नाहीयेत, ही फक्त लढाया नाहीयेत, कारण हे जगभरात सगळीकडे आहे. तटबंदी आहेत, किल्ले आहेत, लढाया सगळीकडे झालेल्या आहेत. या जो विचार आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात केला, जो स्वराज्याचा विचार आहे, स्वराज्य हा विचार आहे की लोक कल्याणाकरता केलेलं राज्य, हे 17व्या शतकात तो अख्ख्या जगात युनिक विचार होता. असा विचार कुठेही आधी झाला नव्हता. तो विचार ज्या भूमीत रुजला, ज्या भूमीत महाराजांनी तो घडवला आणि ज्या लोकांनी घडवला, ती भूमी जपायला पाहिजे, म्हणून ते किल्ले जपायला पाहिजे, हे आर्ग्युमेंट त्यांनी युनेस्कोला पटवून दिलं. नमस्कार, आपल्यासोबत आहेत केदार पाटणकर सर, आणि ते गेली अनेक वर्ष गड किल्ल्यांसाठी काम करतायत. म्हणजे आपले गड किल्ले म्हटलं की शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात, आणि शिवाजी महाराजांनी या गड किल्ल्यांना सोबत घेऊनच सगळ्या लढाया लढल्या. आणि आपले जे गड किल्ले आहेत ते आपल्याला ढासळलेले दिसतात, पण के घाणेकर सर म्हणतात तसं की त्या ढासळलेले जे किल्ले आहेत ते जखमा आहेत आपल्याला, ज्या लढाईमध्ये लढल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला ते ढासळलेले किल्ले पाहायला मिळतात. आणि या किल्ल्यांची जपवणूक, संवर्धन करण्यासाठी पाटणकर सर काम करतात, आणि त्याच्यावर त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. ते आता पुरातत्व विभागात सोबतही काम करतात. तर आपण त्यांच्याकडनं त्यांचा जो प्रवास आहे तो जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तर तुमची सुरुवात इंजिनिअरिंग तुम्ही केलेलं आहे, आणि मग इकडे गड किल्ल्यांकडे कसं काय वळलात? धन्यवाद माझ्याशी आज गप्पा मारल्याबद्दल. माझ्या हृदयाच्या खूप जवळचा विषय आहे आपले किल्ले. माझी बॅकग्राऊंड सांगायची झाली तर मी आहे मुंबईचा. खरं तर मुंबईमध्ये मी बॅचलर्स केलं इंजिनिअरिंगमध्ये, आणि मग अमेरिकेला गेलो मास्टर्स करण्याकरता. मास्टर्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयात मी केलं. मिनियापोलिस सेंट पॉल नावाचं शहर आहे उत्तरेला, तर तिथे युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटा आहे, तर तिथनं मी मास्टर्स केलं. काही वर्षांनी मग त्याच स्कूलमधनं MBA डिग्री केली. माझी बॅकग्राऊंड सेमीकंडक्टरची आहे. आजकाल सेमीकंडक्टर किंवा चिप्स हे सगळ्या अनेक लोकांनी ऐकलेला असतो तो विषय. भारत सरकार पण आता त्याच्या बाबतीत बरंच ऍक्टिव्ह आहे. तर ती माझी बॅकग्राऊंड आहे. गेले अनेक वर्ष मी सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे. तर अमेरिकेत मी जवळजवळ 20 वर्ष होतो. मिनियापोलिस सेंट पॉलमध्ये 12 वर्ष, आणि मग सिलिकॉन व्हॅलीमध्ये 8 वर्ष, आणि मग त्याच्यानंतर भारतात आलो. आणि मग भारतात सुद्धा आता आधी एका इथे MNC मध्ये होतो सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधले, आणि मग आता स्टार्टअप्स बरोबर काम करतो. तर ही माझी इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड झाली. आणि मी इथली कमिन्स कॉलेज जे आहे त्याच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर आहे, आणि MIT आणि इतर कॉलेजेसला मी ॲडवायझर म्हणून काम करतो, करिक्युलम आणि त्याच्या. आणि तर ही इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड झाली. आणि प्रोफेशनल रायटिंग मी काही वर्ष आता करतो आहे. तर एक माझं मी छोटं नॉवेला मी 15 साली पब्लिश केलं. त्याचं नाव बॉर्डर पोस्ट 99 नो मॅन्स लँड. म्हणजे एक भारतीय सोल्जर आणि एक पाकिस्तानी सोल्जर अशा यांची नो मॅन्स लँड मधली एक कहाणी आहे बॉर्डरवरची. आणि माझे आजोबा आर्मीत होते, आणि ते ब्रिटिशांच्या आर्मीत होते, आणि मग ते भारतीय आर्मीत होते. त्याच्यानंतर मग ते कर्नल म्हणून रिटायर झाले.
परंतु त्यांनी अनेक दुसरं महायुद्धापासून सगळी युद्ध त्यांनी बघितलेली आहेत. तर त्यांनी मला त्या बॉर्डरवरच्या सोल्जर्सच्या मनस्थितीबद्दल काहीतरी सांगितलं होतं. तर त्याच्या बेसिसवर मी ते पुस्तक लिहिलं होतं. आणि मग भारतात आल्यानंतर मराठीतले ख्यातनाम लेखक आणि दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांच्याबरोबर मी को रायटर म्हणून काम करतो आहे. तर अमेरिकेत असताना सुद्धा माझा एक मित्र होता, इंजिनियर मित्र होता. तर आम्ही मिनियापोलिसमध्ये असताना शॉर्ट फिल्म्स बनवायचो, डॉक्युमेंटरीज बनवायचो, असं काय ना काहीतरी चाललेलं असायचं. आणि मग इथे किरण दादाबरोबर मग आम्ही पहिले मी कौन प्रवीण तांबे नावाचा जो मूवी आहे तर त्याच्यामध्ये मी को रायटर म्हणून त्याच्याबरोबर काम केलं. आणि त्याच्यानंतर कोविडच्या दरम्यान आमच्याकडे स्कॅम 2003 म्हणजे तेलगी स्टोरी स्कॅमची वेब सिरीज घ्यायला आली आणि मग आम्ही त्याचा स्क्रीन प्ले मिळून दिला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला दोघांना त्याचं स्क्रीन प्लेचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला बेस्ट स्क्रीन प्लेचा. तर ते रायटिंगचं काम एकीकडे माझं चाललेलं आहे. आणि पण आजचा जो आपला म्हणजे ही माझी बॅकग्राऊंड झाली. आणि मग तुमच्या प्रश्नाकडे यायच्या साठी तर बेसिकली लहानपणापासून मला इतिहासाची खूप आवड होती आणि अनेक चांगली चांगली पुस्तकं मी वाचली, अजूनही वाचतो, मिळून वाचतो. आणि अमेरिकेवरून भारतात जेव्हा परत आलो तेव्हा अनेक ज्या गोष्टी आम्हाला अनुभवायच्या होत्या त्यातली एक महत्त्वाची गोष्ट किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की खूप म्हातार व्हायच्या आधी सगळे किल्ले बघून घ्यायचो होते. कारण मी मुंबईचा असल्यामुळे मी पुण्याला यायचो सुट्टीमध्ये आणि तेव्हा आजूबाजूचे किल्ले बघायचो, परंतु असे मन भरून किल्ले बघितले गेले नव्हते, तर ते आता बघायचे होते. तर मग किल्ल्यांवर जायला आम्ही सुरुवात केली. ही आता 9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि किल्ल्यांवर जायला सुरुवात केल्यानंतर मग आम्ही सगळे जायचो. आणि मग तेव्हा सोशल मीडिया जस्ट आला होता, नुकताच आला. त्याच्यामुळे मग इतरांप्रमाणे मी किल्ल्यांचे फोटो घ्यायचो, भज्यांचे फोटो घ्यायचो आणि काय बुरुज असेल, ध्वज असेल, सगळ्यांचे फोटो घ्यायचो आणि मग ते टाकायचो आणि मग त्याला खूप लाईक्स मिळायचे आणि मला खूप मस्त वाटायचं, अरे वा लाईक्स मिळतात वगैरे. तर असं चालत राहिलं. परंतु हळूहळू माझ्या लक्षात आलं की जर मला महाराजांचं एवढं प्रेम आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढं प्रेम आहे, एवढा आदर आहे, इतिहासाचं एवढं प्रेम आहे, तर माझ्या हातून काय होऊ शकतं का? तर मी अतिशय सामान्य माणूस आहे, मी काय करू शकतो आपल्या इतिहासाची देखभाल करण्याकरता? तर माझ्या मनात आलं. आणि त्यावेळेला किल्ल्यांवरचा जो कचरा आहे तो डोळ्याला दिसत होता. आणि त्याच्या आधी अनेक देशांमध्ये फिरून आले असल्यामुळे तिकडची जी त्यांची ऐतिहासिक स्थळं ते ज्या काळजीपूर्वक जपतात आणि आपला एवढा दैदिप्यमान इतिहास असून सुद्धा आपल्या किल्ल्यांवर कचरा बघायला मिळतो, हे मला मनाला खूप लागलं. आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलं की मी सामान्य माणूस म्हणून काय करू शकतो, तर मी कचरा उचलू शकतो. तर 2016 साली आम्ही पहिल्यांदा तोरणा किल्ल्यांवर गेलो होतो आणि त्यावेळेला घरातून निघताना आपल्या कचऱ्याच्या पिशव्या घेतल्या आणि तोरणा किल्ला पहिल्यांदा साफ केला. आणि मग त्याच्यानंतर ठरवलं होतंच की दर महिन्याला किल्ल्यांवर जायचं आणि मग त्यानुसार आम्ही जायला सुरुवात केली. आणि मग दरवेळेला आम्ही त्या कचराच्या पिशव्या घेऊन जायला सुरुवात केली आणि कचरा जेवढा मिळेल तेवढा आणायला सुरुवात केली. आणि ती सुरुवात जी होती ती आमची खूप लहान स्वरूपात झाली होती. कधी मी, माझी बायको, माझा मुलगा, कधी मी आणि माझे 2-3 मित्र किंवा मी आणि माझा भाऊ असं. आणि आणि तो माझा मुलगा तेव्हा 4 वर्षाचा होता, तर तोही 4 वर्षाचा असल्यापासून कचरा उचलतोय. तर कधी तो जमला तर मी एकटाच साफ करायचो कचरा. तर पण असं निदान तेवढं समाधान होतं की आपण काहीतरी करतोय. तर अशी ती एकूण सुरुवात झाली. अच्छा. आणि मग ते ग्रुपचं नाव द ट्रॅश हे कसं आलं? तर ते काय झालं की मग एकदा मी दर महिन्याला जायला सुरुवात केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तो कचरा एकदा जाऊन दोनदा जाऊन काही थांबत नाहीये. तो कचरा तेवढाच किंवा वाढतो आहे. तर त्याच्यामुळे ही एक समस्या आहे हे लक्षात आलं. आणि मग त्याच्यामुळे आम्ही रेग्युलरली कचरा उचलायला सुरुवात केली. आणि मग सोशल मीडियावर आपण टाकतोच, आपल्या मित्रांना सांगतो की आम्ही आज असं केलं. आणि माझे समविचारी मित्र होते की ज्यांना पण वाटत होतं की आपण पण काहीतरी करावं, तर ते सगळे एकत्र झाले. आणि मग आमचा काही मोठा ग्रुप नाहीये, आम्ही एक 20-25 लोक आहोत. आणि तो ग्रुप फॉर्म झाला आणि मग आम्ही गेली 9 वर्ष दर महिन्याला किंवा दर काही आठवड्यांनी एक किल्ला असं गेली 9 वर्ष किल्ले साफ करतो आहे. आणि या ग्रुपचं नाव आम्ही द ट्रॅश टॉक ग्रुप ठेवलं. तर द ट्रॅश टॉक हा ऍक्च्युली अमेरिकन एक स्लँग म्हणतो आपण तसं आहे. ट्रॅश म्हणजे कचरा, टॉक म्हणजे कचऱ्याबद्दल बोलणं. त्याला एक वेगळं त्याला स्लँग पण आहे, परंतु गंमत म्हणून आम्ही नाव ठेवलं ट्रॅश टॉक.
आणि ती काय एनजीओ नाही, आमचा फक्त मित्रांचा ग्रुप आहे जे आम्ही गेली 9 वर्ष कचरा उचलण्याचं काम करतो. आम्ही कोणाकडनं काही पैसे घेत नाही आणि आम्ही आमच्या खर्चाने जातो, कचरा उचलतो आणि परत आणतो. तर हे काम आमचं साधारण 9 वर्ष चाललेलं आहे. तर याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो म्हणजे आपल्याला प्रेक्षकांना थोडंसं त्याचं स्वरूप कळेल की राजगड किल्ला जो आहे, जी आपण स्वराज्याची राजधानी म्हणतो, जिथे महाराज आपण म्हणतो 25-26 वर्ष राहिले, तर तिथे पद्मावती माची नावाचा एक माची आहे. तर तो साधारण गडाचा 1/3 भाग आहे. तर आम्ही काही वर्षांनी मी त्याच्याकडे येईनच, परंतु आम्ही एक 50 स्टुडंटचा ग्रुप घेऊन गेलो होतो किल्ला साफ करण्याकरता. तर आम्ही 39 गोण्या म्हणजे 50 किलोची एक गोणी जी असते किराणा मालाच्या दुकानातली, अशा 39 गोण्या कचरा फक्त पद्मावती माचीवरनं उचलला. प्रतापगड किल्ला हे 3-4 वर्षापूर्वी. अच्छा. हे 3 वर्षापूर्वीचं. प्रतापगड किल्ला जो आहे, जिथे अफजल वध झाला आणि एवढा दैदिप्यमान इतिहास तिथे घडला, तर प्रतापगड किल्ल्यावर जो वरती महाराजांचा पुतळा आहे तो आणि त्याच्या आजूचं जे गार्डन आहे तो भाग साफ ठेवतात, कारण तिथे अनेक डिग्निटरीज जातात. परंतु प्रतापगडचा डोंगर जो आहे तो अक्षरशः कचऱ्याचा समुद्र आम्हाला तिथे बघायला मिळाला. लोहगड किल्ला आहे आणि आपल्या अनेक प्रेक्षकांना माहिती असेलच, परंतु आपले अनेक किल्ले 2000 वर्षापूर्वीपासूनचे आहेत. त्यातला एक लोहगड किल्ला आहे, अतिशय प्राचीन असा किल्ला आहे. त्या लोहगड किल्ल्यावर एखादी अर्धी रूम भरेल इतक्या दारूच्या बाटल्या आम्हाला मिळाल्या. शिवनेरी किल्ला आहे, जो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणतो, तिथे शिवकुंज नावाचे जे स्ट्रक्चर आहे, त्याच्यापासून एक 20 फुटावर जो कडा आहे त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर एखादा ट्रक भरेल एवढा कचरा, आणि त्या कचऱ्याचं प्रमाण असं आहे की कचऱ्याच्या खाली कचरा असे लेयर्स झालेले आहेत. तर आम्ही अनेक वेळा शिवनेरी साफ केला. सिंहगड किल्ला तानाजी मालुसऱ्यांचं बलिदान आणि एवढा म्हणजे एवढा तो भारावून टाकणारा इतिहास आहे. परंतु सिंहगड किल्ल्यावर आपण जेव्हा मोटारीच्या रस्त्याने वरती जातो तेव्हा आम्ही तसंच एका शाळकरी मुलांच्या ग्रुपला तिथे घेऊन गेलो होतो. तिथे दर 10 फुटावर वेगळा दारूचा ब्रँड, अशा प्रकारे आम्हाला दारूच्या बाटल्या सापडल्या. म्हणजे त्यात मी म्हणतो गरिबांची दारू होती, मध्यमवर्गीयांची दारू होती, श्रीमंतांची दारू होती. तिथे बिअर पार्टीच्या बिअर कॅन्स होते जळलेले. अनेक डायपर्स तिथे टाकले होते, म्हणजे डायपर जास्त का दारूच्या बाटल्या जास्त अशी परिस्थिती होती. तर ही परिस्थिती आम्हाला वारंवार किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात जाणवली. कोरीगड किल्ला आहे तर तिथे पायथ्याला पूर्ण बिअर पार्टीच्या खुणा आहेत. तर ही अतिशय दारुण परिस्थिती आम्हाला जाणवत गेली आणि म्हणून ते आम्ही काम करत राहिलो. आणि याच्यामध्ये आम्हाला कचरा कुठल्या कुठल्या प्रकारचा सापडतो, तर याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत, प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, शिळं खरकट अन्न प्लॅस्टिकच्या मध्ये बांधून फेकलेलं असतं, चपलांचे जोड असतात, अनेक दारूच्या बाटल्या तर मोठ्या प्रमाणात असतात, पान सुपारी आणि गुटख्याची अनेक पाकिट असतात, आणि डायपर्स असतात, सॅनिटरी नॅपकिन्स असतात. म्हणजे जे तुम्हाला मनाला येईल तो कचरा सगळा आपल्याला गडांवर आम्हाला आढळतो. आणि म्हणून ते आम्ही गेली 9 वर्ष आता ते काम करतो. आणि तुमच्यासोबत सगळे IT मधली तरुण मंडळी आहेत की नाही? हे सगळे वेगळ्या प्रोफेशन मधली आहेत. आणि त्याचं काय झालं की आम्ही हे काम मित्रांचा ग्रुप म्हणून आम्ही करत राहिलो आणि मग ते आम्ही सोशल मीडियावर टाकत राहिलो. आणि मग 25 मोहिमा आमच्या झाल्या. तेव्हा प्रथम हे सगळे न्यूजपेपर जे आहेत त्या न्यूज मीडियानी आमची दखल घेतली. आणि मग लोकमत असेल, तुम्ही तर आमचं काम अनेक वेळेला तुम्ही हायलाईट केलेलं आहे. सकाळ असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, हे सगळे जे न्यूजपेपर्स आहेत त्यांनी वारंवार आपल्या कामाबद्दल लिहिलं. किंवा आणि पुण्यातले जे रेडिओ चॅनल्स आहेत त्यांनी आमचे इंटरव्ह्यू अनेक वेळा घेतले. आणि याच्यामध्ये उद्देश असा होता की समाजापर्यंत कसं पोहोचायचं, की कारण आपणच सगळे जातोय, आपणच महाराष्ट्रातलेच मराठी लोक किल्ल्यांवर जातो आणि घाण करतोय, त्याच्यामुळे या मराठी समाजापर्यंत पोहोचायचं कसं. त्याच्यामुळे हे सोशल मीडिया असेल, न्यूज मीडिया असेल, रेडिओ चॅनल्स असतील, याच्या थ्रू आम्ही पोहोचायचा असा प्रयत्न केला. आणि मग कोविड आला. कोविडमध्ये मध्ये 1.25 वर्ष किल्ले बंद होते. आणि कोविड हा अतिशय आपल्या सगळ्यांकरताच अतिशय जोखमीचा असा काळ होता. परंतु अवेअरनेस म्हणता येईल त्याच्या दृष्टीने मला थोडासा आनंद असा झाला होता की कोविडमध्ये आपण सगळ्या एकमेकांना खूप मेसेज पाठवायचो की बाहेर कसा निसर्ग फुललेला आहे आणि मनुष्य प्राणी कसा घरात आहे, आणि बघा आपल्या वाचून निसर्ग फुललेला आहे. आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा निसर्गाची काळजी अशीच
घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे आम्हाला वाटलं की अरे वा, म्हणजे निदान कोविडमध्ये आपलं शिक्षण. परंतु कोविड नंतर जेव्हा आम्ही बाहेर पडलो आणि जेव्हा किल्ल्यांवर गेलो तेव्हा किल्ल्यांची परिस्थिती अतिशय दारुण होती. म्हणजे 100 पटीने कचरा, अजून जास्तच कचरा. म्हणजे कोविडमध्ये मी म्हणतो लोकांचं काय डोकं बिकं फिरलं होतं काय, इतका कचरा ते करायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामुळे आम्हाला असं जाणवलं की आम्ही छोटे ग्रुप करून हे उचलणं शक्य नाहीये. मग मी सुरुवात केली इकडचे जे शाळा कॉलेज आहेत तिकडे शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांशी बोलणं. तर मी ऍक्च्युली एक आमचं प्रेझेंटेशनच आहे की याच्याबद्दल मी सगळ्या शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन हाऊसिंग सोसायटीजमध्ये जाऊन हे लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना इंग्लिशमध्ये कळतं त्यांना इंग्लिशमध्ये सांगतो, बहुतेक ठिकाणी मराठीत सांगतो. परंतु उद्देश असा आहे की पुढच्या पिढीला आपण इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे याच्यामध्ये, कारण आपल्या पिढीने जी काय वाट लावायची ती लावलेली आहे. पुढच्या पिढीला आता जर आपण वेळेवर इतिहासाबद्दल, हेरिटेज जतन करण्याबद्दल, एन्व्हायरमेंटबद्दल जर अवेअर केलं तर त्यांच्या हातून त्यांना एक चांगली दिशा मिळेल. म्हणून हा माझा उपक्रम गेले आता 3-4 वर्ष चाललाय. तर त्याच्यामध्ये काय झालं की अनेक शाळांमधनं काही ग्रुप्स होते. ते म्हणले की तुम्ही सांगितलं आम्हाला पटलं, आता आम्हाला काही ऍक्शन घेऊ दे. मग ते ग्रुप्स पण आमच्याबरोबर आले. मग त्याच्यामध्ये शाळा कॉलेजचे विद्यार्थी होते, NSS होतं, असे अनेक ग्रुप आपण घेऊन गेलो आणि अनेक किल्ले आम्ही त्या काळात साफ केले. तर तुमचं उत्तर म्हणजे हे सगळ्या विविध प्रोफेशन मधले लोक आहेत, शाळा कॉलेजमधले लोक आहेत, अनेक व्हॉलंटियर्स आहेत. तर पण हे ओव्हर द टाइम झालंय, म्हणजे गेले 9 वर्षाची ही प्रोसेस अजूनही सुरूच आहे. अजूनही सुरू आहे. त्यात आता तुमच्यासोबत पुरातत्व विभागही आलेला आहे किंवा वन विभाग आलेला आहे, तुम्ही तर त्यांच्यासोबत कसं काय जोडले गेले? हा, आता इंटरेस्टिंगली काय झालं की आता हे बिल्ड होत होतं आणि व्हॉलंटरी ऍक्शन जी आहे मी म्हटल्याप्रमाणे त्याची आम्हाला शक्ती खूप आहे. म्हणजे आपल्या हातून जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा मी म्हणजे माझ्या भाषणात पण सांगतो की त्या राजगडावरच्या त्या तिथे ते संडास बांधले होते, त्या संडासाच्या आत पण लोकांनी कचरा केला होता आणि तो कचराही आम्ही हाताने उचललेला आहे. तर त्याला जो दुर्गंध येत होता तो माझ्या नाकातून जात नाही. परंतु त्या लेवलचं जेव्हा तुम्ही काम करता, अनेक वर्ष काम करता, तेव्हा एकतर तुम्हाला त्या कामाचं स्वरूप कळतं आणि तुम्हाला त्याच्याबद्दल बोलण्याची तुम्हाला ऑथॉरिटी येते, कारण तुम्ही नुसतेच भाषण देत नाही, तुम्ही ऍक्च्युली ते काम केलेलं आहे. दुसरं असं की व्हॉलंटिअर कामाचं महत्व अशासाठी आहे की आम्ही जेव्हा किल्ल्यांवर जातो तेव्हा अनेक पालक आपल्या मुलांना सांगतात की अरे काका बघ कचरा उचलतात तर तू टाकू नको, किंवा अनेक ट्रिप्स येतात तर ते शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात की अरे बघ कचरा उचलतात. तर आपण मुलांना आपलं ऍक्शन करून आपण उदाहरण आपण सेट करून देऊ शकतो. आणि म्हणजे अपेक्षा अशी असते की निदान ती मुलं कचरा जरी उचलला नाही तरी ते निदान फेकणार नाही, किंवा त्यांना त्या ऐतिहासिक स्थळाची महती कळेल की हे लोक त्या स्थळी जाऊन का कचरा उचलतात. तर त्याच्यामुळे व्हॉलंटरी कामाचं महत्व खूप आहे, अवेअरनेसचं महत्व आहे. म्हणजे न्यूज मीडिया असेल, आपण आता बोलतोय ते असेल, किंवा सोशल मीडिया असेल. परंतु मला असं लक्षात आलं की ह्याचं सगळ्यात महत्वाचं अंग गव्हर्नमेंट आहे. कारण आणि मला असं वाटतं की ते बहुसंख्य सोशल कामाच्या बाबतीत खरं आहे की गव्हर्नमेंट म्हणजे सरकार आणि समाज यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. आपल्या इकडे युजली काय होतं की आपण नुसते बोटं दाखवत बसतो. तर मला असं वाटतं की आपण सरकार आणि समाज मिळून एकत्र येऊन काहीतरी त्या प्रश्नाबद्दल केलं तर त्याचं खूप चांगलं फळ हाती पडण्याची शक्यता वाढली. सरकारचं काम नाहीये ते, एक्झॅक्टली, आणि केवळ समाजाचंही नाही, त्यामुळे दोघांनी एकत्र आलं पाहिजे. तर हे साधारण 3-4 वर्षापूर्वी आमचा प्रथम संपर्क आला या सगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटशी, आणि गेले 3-4 वर्ष या सगळ्या सरकारी खात्यांच्या IAS ऑफिसर्स असतील किंवा त्यांचे जे प्रमुख असतील त्यांच्याबरोबर मी अतिशय जवळनं त्यांचा माझा संपर्क आलाय. आणि मी मुद्दामून सांगू इच्छितो की हे सगळे ऑफिसर्स अतिशय मन लावून अतिशय आम्हाला उत्कृष्ट रिस्पॉन्स मिळाला, आणि मी त्याची उदाहरणं तुम्हाला देईन. परंतु आपल्या इकडे आता काय आहे की प्रेक्षकांकरता सांगायचं झालं तर आपले किल्ले जे आहेत तर तिथे तटबंदीच्या आत आर्किओलॉजी असतं, तटबंदीपासून खाली पायथ्यापर्यंत वनविभाग असतो. आर्किओलॉजी ग्रुप हा सांस्कृतिक खात्याच्या अंडर आहे. वनविभाग म्हणजे टुरिझम डिपार्टमेंट असतं, त्याचा अजेंडा वेगळा असतो, त्यांना तिथे टुरिझम वाढवायचं असतं. सांस्कृतिक खातं त्याच्याकडे सगळीकडे वेगळ्या दृष्टीने बघतं. परंतु त्याच्यामुळे आम्ही गेले 3-4 वर्ष ह्या सगळ्या खात्यांकडे च्या प्रमुखांकडे मंत्रालयात जाऊन ह्या सगळ्यांना मी भेटलो. त्यांना मी या प्रश्नाचं स्वरूप दिलं, त्यांना एक प्रपोजल लिहून दिलं की या प्रत्येक खात्याचं काय रोल असू शकतो हे रिझॉल्व्ह करण्यात. कारण आणि मी त्याच्याकडे वळीन की मी त्यांना सांगितलं की कचरा प्रातिनिधिक आहे, कचरा हा इश्यू नाहीये.
किंवा कचरा हा फक्त कचरा इश्यू नाहीये, कचऱ्याची खालची मेंटॅलिटी आपल्याला समजून घेतली पाहिजे, त्याची कारणं आपल्याला समजून घेतली पाहिजेत आणि कचरा ज्या ठिकाणी पडतो त्याचा अर्थ म्हणजे ते ठिकाण आपण त्याकडे लक्ष देत नाही. बरोबर. तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. तर आणि त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे अनेक चांगले अनुभव आम्हाला आले. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात होतो महाराजांसाठी. तर तिथे मुख्यमंत्र्यांसकट सगळे 10-15 हजार लोक शिवनेरी किल्ल्यावर येतात. आम्ही दुसऱ्या दिवशी जातो, कारण हे 10-15 हजार लोक एवढा कचरा काढतात तिकडे की तो कचरा उचलण्यासाठी अनेक NSS असेल, इतर संस्था असतील, अनेक व्हॉलंटियर लोक दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचतात. बरोबर. तर आम्ही काही वर्षापूर्वी तिथे गेलेलो असताना आमच्या असं लक्षात आलं की शिवकुंज जे स्थळ आहे तर तिथे डेकोरेशन केलं होतं. तर ते डेकोरेशनच्या मोठ्या मोठ्या माळा होत्या. तर त्या माळा ज्या होत्या त्यांनी त्या फोमचे ब्रिक्स असतात हिरव्या रंगाच्या आणि त्याला तारांचं वेष्टन अशा मटेरियलच्या मोठमोठ्या माळा तिथे लावल्या होत्या. आपल्याला ते टीव्हीवर दिसतं. आणि शिवकुंज बऱ्यापैकी उंच आहे त्यामुळे त्या माळा खूप लांब होत्या. तर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलेलो असताना तो कॉन्ट्रॅक्टर त्या माळा उतरवत होता आणि आमच्यासमोरच दरीत फेकत होता. अरे वा. पण फॉर्च्युनेटली माझं या सरकारी अधिकाऱ्यांशी तेव्हा संपर्क असल्यामुळे त्यांना मी ते व्हिडिओवरच दाखवलं की हे असं होतंय. तर त्यांच्या ते लक्षात आलं. अच्छा. आणि मग पुढच्या वर्षी ते म्हणले की तुम्ही ते जे शिवजयंती फेस्टिवल ऑर्गनाईज करतायत, टुरिझम असेल किंवा इतर डिपार्टमेंट असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमची सजेशन्स द्या. तर मी त्यांना सांगितलं की सर हे काम जे आहे हे आपलं सरकारी खर्चाने होत आहे, तर हे फक्त तुम्ही नॉन डिग्रेडेबल मटेरियल जे वापरतात त्याच्याऐवजी डिग्रेडेबल मटेरियल वापरा. आणि सांगायला आनंद असा होतोय की त्यांनी त्या वर्षापासून झेंडूची फुलं आणि सुती दोऱ्या असं ते शिवकुंजीवरचं हे होतं. नंतर आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे जुन्नरच्या वनविभागाने शिवनेरी किल्ला प्लास्टिक फ्री केला. बरोबर. तो पहिला किल्ला आहे राज्यातला की प्लास्टिक फ्री. तिथे त्याने ऍक्च्युअली चौक्या बसवल्या. त्यांनी तंबाखू, पान सुपारी, बाटल्या सगळी चेक करायला सुरुवात केली आणि तो प्लास्टिक फ्री करून दाखवला. बरोबर. त्याच्यानंतर आर्किओलॉजी डिपार्टमेंट जे आहे ते आम्ही हे सगळं किल्ल्यांवरचे प्रश्न मांडले. तर त्यांनी असा निर्णय घेतला की जे महत्वाचे किल्ले होते की जिथे नाईट कॅम्पिंग खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं, त्यांनी नाईट कॅम्पिंग बंद केलं. अच्छा. आणि तो निर्णय त्यावेळेला अनेक लोकांना पटला नाही, जे अनेक वर्ष जायचे किल्ल्यांवर आणि त्यांना तो अनुभव. परंतु मला असं वाटतं की तो काळ बदललेला आहे. म्हणजे जे पूर्वीचा राहिला नाही, जे ट्रेकर्स काळजीपूर्वक जायचे, निसर्गाची काळजी घ्यायची, इतिहासाची काळजी घ्यायची, ते जाऊन आता त्यांच्या जागी कचरा करणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आलेले, दारू पिणारे लोक आलेले. तर त्याच्यामुळे हा कठोर निर्णय त्यांना घ्यायला लागला. त्याचप्रमाणे 2 वर्षापूर्वी जो दारूबंदीचा लॉ त्यांनी आणखी स्ट्रिक्ट केला, म्हणजे किल्ल्यांवरची दारू, तर त्याच्या वेळेला पण या सरकारी अधिकाऱ्यांचं आमचं बोलणं झालं होतं. आणि नंतर मला असं सांगण्यात आलं की तुला व्हॉलंटियर्स लागतील. म्हणजे हे एवढा मोठा हा एवढं अनफॉर्च्युनेटली एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. तर मग मी सारथी जी संस्था आहे सरकारी, तर तिथे जाऊन त्यांच्या संचालकांना भेटलो आणि त्यांना हा प्रश्नाचं स्वरूप मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते मनावर घेतलं. आणि अतिशय मला सांगायला आनंद होईल की सारथीनी पहिल्या वर्षी शिवजयंतीला 50 किल्ले आपले महाराष्ट्रातले साफ केले एका दिवसात. आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी 100 किल्ले त्यांनी साफ केले. तर हे सगळे सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणजे सरकार सोबत काम केलं. सरकार सोबत आपण जेव्हा समाज एकत्र येतो आणि जेव्हा तुम्ही त्यांना पटवून देता की याच्यामध्ये तुम्हाला मिळवायचं काही नाहीये, तुम्हाला याच्यातून नाही पैसा पाहिजे, नाही प्रसिद्धी पाहिजे, पण हे महाराजांचे किल्ले आहेत, त्या महाराजांच्या किल्ल्यांकरता आपण मिळून काहीतरी केलं पाहिजे, हे जेव्हा तुम्ही. आणि हे अतिशय संवेदनशील अधिकारी मला म्हणजे वन विभागाच्या अमोल सातपुते सरांचा खूप मोठा वाटा जुन्नरच्या भागात आहे. इथे वहाणे सर आहेत, गर्गे सर आहेत आपले आर्किओलॉजीचे, खरगे सर आहेत सांस्कृतिक विभागाचे, नंदा मॅडम आहेत. अधिकारी चांगले असल्यामुळे अधिकारी गेले अनेक नावं सांगता की ज्यांनी खूप मन लावून ते ह्याच्यात काम करतात. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपण म्हणल्याप्रमाणे सरकार आणि समाज एकत्र येऊन जेव्हा काम करतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात चांगला रिझल्ट मिळतो. आता ह्याच्या पुढचं पाऊल अतिशय चांगलं जे उचललं गेलं म्हणजे 2000 आता हे आमचं काम चालू होतं त्यांच्याबरोबर. तर आता आमचा काय आहे की रिस्पॉन्सिबल टुरिझम नावाचा एक ग्रुप आहे, रिस्पॉन्सिबल टुरिझम. अच्छा. तर याच्यामध्ये शमा पवार मॅडम असतील किंवा टुरिझमच्या किंवा बाकी आपण अधिकाऱ्यांची नावं घेतली, अनेक अधिकारी आहेत, म्हणजे सगळ्यांची कदाचित आता मला नावं आठवणार नाहीत, परंतु याच्यामध्ये अनेक अधिकारी, सौरभ विजय सर असतील, तर अनेक हे IAS ऑफिसर्स आहेत किंवा डिपार्टमेंट असतील, अशोक काकडे सर सारथीचे, ज्यांनी हे 50 किल्ले 100 किल्ले अख्ख्या महाराष्ट्रभर मोहीम सारथीच्या थ्रू राबवली. त्यांचं
मोठा वाटा आहे याच्यामध्ये. हे सगळे अधिकारी त्या ग्रुपमध्ये आहेत आणि मी आहे. आणि आमची या सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा चालू असते. कारण रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणजे हे फक्त गड किल्ले नाहीत, तर ह्याच्यामध्ये आपले जे सगळे जे नैसर्गिक आपले वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, ह्याला आपण जपणार कसे आहोत. म्हणजे आपण कास पठारावर जाऊन फुलं मारणार आहोत का, आपण काजवा फेस्टिवलवर जाऊन काजवे मारणार आहोत का, आपण गड किल्ल्यांवर जाऊन कचरा करणार आहोत का, तिथे दारू पिणार आहोत का, वेस्टर्न घाट इकोसिस्टम आपण खराब करणार आहोत का. हे वारंवार जे इरिस्पॉन्सिबल टुरिझमचा जे रिझल्ट आपल्याला दिसतो आहे तो कसा आपण कर्ब करायचा, तर त्याच्यासाठी हे सगळे अधिकारी आहेत. आणि मी काही नावं विसरलो होतो, त्यांनी मला क्षमा करावी, परंतु हे सगळे IAS ऑफिसर्स त्या ग्रुपमध्ये आहेत आणि ते त्यांना या प्रश्नाची आता बऱ्याच गोष्टी त्यातून होतात. आणि काही महत्वाची नावं आपल्याला त्यांच्याबद्दल बोलणं भाग आहे. जितेंद्र डुडी सर आहेत, जिल्हाधिकारी. त्यांचं खूप मोठे, त्यांनी खूप विविध ठिकाणी त्यांनी त्या स्टेप्स घेतल्या, म्हणजे संवर्धनाच्या बाबतीत. आणि त्या सगळ्या खात्यांना हाताशी धरून त्यांनी खूप अनेक किल्ल्यांवर किंवा अनेक ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे. पाटील सर असतील टुरिझमचे, नंतर नंदा राऊत मॅडम आहेत कल्चरल डिपार्टमेंटच्या, मोहिते सर आहेत वन विभागाचे पुण्यातले, नंतर शोभिता विश्वास मॅडम आहेत IAS ऑफिसर फॉरेस्ट, नंतर पास्ते सर आहेत अंडर सेक्रेटरी आहेत, राधिका रस्तोगी मॅडम आहेत. तर हे सगळे अधिकारी जे आहेत हे ह्या ग्रुपमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे माझं भाग्य थोर की या सगळ्या चांगल्या अधिकाऱ्यांशी माझा संपर्क आहे आणि आमचं या विषयाबद्दल एक्सचेंज चालू असतं की हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येतील. आणि त्यांच्याही दृष्टीने त्यांचे प्रॉब्लेम असतात की त्यांच्याकडे कधी मनुष्यबळ कमी असतं, कधी बजेटची कमी असते आणि कधी पॉलिटिकल विल कमी पडतं, परंतु त्यातून मार्ग काढून हे अधिकारी आपलं काम निष्ठेने करत असतात असं मला वाटतं. तर म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की सरकार आणि समाज यांनी जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला एकमेकांबद्दल आणि एकत्र काम केलं तर चांगले रिझल्ट. पुढले काय प्लॅन्स आहेत किंवा काय करणार आहे? तर आता महत्वाचं काय झालं 2024 साली की 2024 साली हे युनेस्कोचं वारं व्हायला लागलं आणि ह्या सरकारी अधिकाऱ्यांनी इतकं आणि ते मी डिटेल्स जेवढे मला माहिती आहेत ते तुमच्याशी शेअर करतो की आपले 12 किल्ले आपण वर्ल्ड हेरिटेज ला देणार. तर हे आम्हाला एकतर आमच्यासारख्या लोकांना खूप आनंद झाला, म्हणजे घरचं कार्य असल्यासारखं आम्हाला त्याचा आनंद झाला. आणि तर हे जे सरकारी अधिकारी आहेत यांनी काम सुरू केलं की आता ते युनेस्कोची टीम येणार, मग त्याच्याकरता आपल्याला प्रिपरेशन करायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट जे आहे किंवा आपलं सेंट्रल डिपार्टमेंट आहे, सेंट्रल आर्किओलॉजी आहे किंवा सांस्कृतिक खातं, ह्या सगळ्यांचा प्रचंड म्हणजे अनेक वर्षाची अनेक महिन्यांची प्रचंड मेहनत आहे. तर मला त्याचा उल्लेख नक्की आवर्जून करावा असं वाटतो. आणि ही आता युनेस्कोची टीम येणार, आपले किल्ले बघणार, तर त्याच्याकरता प्रिपरेशन सुरू झालं. तर याच्यामध्ये माझं भाग्य अतिशय थोर की ती जी कमिटी तयार झाली वर्ल्ड हेरिटेज कमिटी, तर त्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा मी एक सदस्य आहे. तर आम्ही डेक्कन कॉलेज असेल, आर्किओलॉजी डिपार्टमेंट असेल, बाकी हे सगळे अधिकारी असतील, तर यांनी त्याचं प्रिपरेशन सुरू केलं. आणि मग पहिले म्हणजे 12 किल्ले साफ करणे हे काम होतं. त्याच्यामुळे सारथी असेल किंवा अनेक ज्या संस्था असतील त्यांनी राबून हे सगळे किल्ले साफ केले. ते इतके साफ केले की म्हणजे घर साफ नसेल इतके ते किल्ले त्यांनी साफ करून दाखवले. त्याच्यानंतर आता युनेस्को टीम जी येणार होती ती फक्त किल्ले बघणार नव्हती, ते आपल्या लोकांना भेटणार होते. त्यांना असं माहिती पाहिजे होतं की किल्ल्यांचं तुमच्या समाजात स्थान काय आहे, तुमच्या संस्कृतीत स्थान काय आहे, त्यांना माहिती पाहिजे होतं, कारण ते बाहेरनं आले. तर ते गावकऱ्यांशी भेटणार होते, म्हणजे किल्ल्यांखालचे जे गाव आहेत तिकडच्या गावकऱ्यांशी ते लोक भेटणार होते. तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून काय केलं की आम्ही ते गावकऱ्यांचे ग्रुप्स केले आणि त्या गावकऱ्यांच्या ग्रुप्स बरोबर मीटिंग घेतल्या की युनेस्को टीम आल्यावर कसं बोलायचं काय सांगायचं. तर हे सगळं आम्ही त्या प्रिपरेशनचं काम केलं. मग ती युनेस्को टीम आली आणि डॉक्टर ली होते आयकॉमॉसचे. आणि मग माझं परत एकदा भाग्य थोरं की मला लोहगडावर तिथे हजर राहता आलं. तर तिथे लोहगडाचा अनुभव म्हणजे ते प्रत्येक किल्ल्याला जाऊन आले आणि तिकडच्या गावकऱ्यांशी भेटले, तिकडच्या अधिकाऱ्यांशी भेटले, स्थानिक प्रशासनाशी भेटले आणि इतरही अनेक त्यावेळेला ऍक्टिव्हिटी आपण महाराष्ट्रभर केल्या, आपल्या सगळ्या डिपार्टमेंटनी केल्या की हे किल्ल्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा अनेक किल्ले आपण म्हटल्याप्रमाणे सातवाहन काळापासून जे किल्ले आहेत त्याचं आपल्या संस्कृतीत एवढं प्रचंड स्थान आहे, ते स्थान त्यांना दाखवणं गरजेचं होतं. तर लोहगड किल्ल्यावरचा अनुभव इतका सुंदर होता की
ते सगळे अधिकारी होते, दिल्लीवरून अधिकारी आले होते, आपले स्थानिक अधिकारी होते, गावकरी एक 100-200 आले होते आणि ते चांगले सणासुदीचे कपडे घालून आले होते. परकर पोरकवाल्या मुली होत्या, बायका होत्या, पुरुष होते. आणि मग त्यांनी तो किल्ला बघितला आणि मग त्यांना आमच्याशी गप्पा मारायच्या होत्या. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पहिले बोला, मग गावकरी बोलतील. आणि मी त्यांना इंग्लिशमध्ये सांगितलं की तेव्हा मी त्यांना सांगितलं की सर 17व्या शतकात, मी आधी सांगितलं सातवाहन काळापासून हा किल्ला आहे वगैरे वगैरे, आणि मग 17व्या शतकात दैदिप्यमान इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आपल्या मराठ्यांनी इथे उभा केला. आणि तेव्हा त्यांना सांगितलं की 3 SS म्हणजे इंग्लिशमध्ये त्यांना सांगितलं सी, सह्याद्री आणि शिवाजी, म्हणजे समुद्र, सह्याद्री आणि शिवाजी महाराज यांनी मिळून जो 17व्या शतकात इतिहास निर्माण केला, तो इतिहास राखणं हे आम्हाला खूप महत्वाचं वाटतं. आणि माझं इंग्लिशमध्ये बोलून झाल्यानंतर गावकरी उठले आणि मग छोट्या मुली बोलत होत्या, बायका बोलत होत्या आणि पुरुष बोलत होते, सगळे मराठीतून बोलत होते. आणि ते इतके तळमळीने बोलत होते. ते म्हणत होते की सर तुम्ही आत्ता आलाय, आम्ही इथे पिढ्यानपिढ्या राहतोय, आम्हाला अजून वाटतंय आम्ही महाराजांच्या सैन्यात आहोत, आम्ही अजून तिथे तो ध्वज लावतो दर महिन्याला जाऊन. तर ते डॉक्टर ली बरोबर ट्रान्सलेटर होत्या, तर ते ट्रान्सलेट करत होत्या मराठीतलं. आणि मग एका वेळेला असं झालं की त्यांना ट्रान्सलेट करता येईना. तर ते डॉक्टर ली असं म्हणले की तुम्ही ट्रान्सलेट करण्याची गरज नाही, कारण त्या भावना मला कळल्या. तो इतका सुंदर अनुभव होता. म्हणजे मी म्हणल्याप्रमाणे अगेन की समाज, सरकार, हे गावकरी यांनी सगळ्यांनी मिळून तो इतकं छान, आणि त्याचा रिझल्ट म्हणजे, आणि मला त्यातलं सगळ्यात मोठं श्रेय अगेन आर्किओलॉजी डिपार्टमेंटला द्यायला लागेल. त्यांनी पहिले, म्हणजे मला जेवढं माहिती आहे, देशभरात एक तर ही कॉम्पिटिशन असते की देशभरात प्रत्येक राज्याला वाटत असते की काही ना काहीतरी आपलं राज्यात व्हावं. तर त्यात आपण बाजी मारली, म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप. आणि त्याच्यानंतर विश्व पातळीवर आपण ती बाजी मारली. आणि ती बाजी कशी मारली, तर त्यांनी असं आर्ग्युमेंट केलं की ही फक्त तटबंदी नाहीये, हे फक्त किल्ले नाहीयेत, ही फक्त लढाया नाहीयेत, कारण हे जगभरात सगळीकडे आहे. तटबंदी आहेत, किल्ले आहेत, लढाया सगळीकडे झालेल्या आहेत. या जो विचार आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात केला, जो स्वराज्याचा विचार आहे, स्वराज्य हा विचार आहे की लोककल्याणाकरता केलेलं राज्य, हे 17व्या शतकात तो अख्ख्या जगात युनिक विचार होता. असा विचार कुठेही आधी झाला नव्हता. तो विचार ज्या भूमीत रुजला, ज्या भूमीत महाराजांनी तो घडवला आणि ज्या लोकांनी घडवला, ती भूमी जपायला पाहिजे, म्हणून ते किल्ले जपायला पाहिजे, हे आर्ग्युमेंट त्यांनी युनेस्कोला पटवून दिलं. आणि म्हणून तुम्ही जर ती बैठक नीट बघितलीत तर सगळे देशाचे प्रतिनिधी उभे राहतात आणि ते असे म्हणतात की आय सपोर्ट स्वराज्य, आय वोट फॉर स्वराज्य, स्वराज्य हा शब्द वापरतात. तर त्याच्यामुळे या सगळ्यांनी प्रचंड मेहनत करून हे घडून आणलं. आणि आपले किल्ले 12 किल्ले, महाराष्ट्रातले 11 आणि जिंजी असे ते युनेस्कोच्या आता वर्ल्ड हेरिटेज झाले. आणि आपल्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट. संवर्धनासाठी त्याचा बराच फायदा होणार, प्रचंड फायदा होणार. लोकांमध्येही ते एक अभिमानाची भावना गेली की आपले हे किल्ले हेरिटेज आहेत. खरं तर सगळे किल्ले हेरिटेजच म्हणायला पाहिजे. खरं 12च नाही तर आपल्यासाठी ते सगळेच हेरिटेज आहे. आणि याचं आता असं झालं की 12 किल्ले आणि त्यांचा बफर झोन जो असतो त्याच्यात 55 किल्ले हे आपोआप प्रोटेक्ट होतात. त्याच्यामुळे इतिहास प्रोटेक्ट होतो, भूगोल प्रोटेक्ट होतो, वेस्टर्न घाट इकोसिस्टीम प्रोटेक्ट होते. तर त्याच्यामुळे कोणाला उठून काहीतरी मॉटेल काढलं, हॉटेल काढलं, काय रिसॉर्टच काढला, काहीतरी बांधूनच टाकलं, असं होपफुली आता करता येणार नाही. म्हणजे मला असं वाटतं संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत आता सगळ्यांना वर्ल्ड हेरिटेजची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की युनेस्को म्हणजे फक्त हेरिटेज दर्जा मिळाला की झालं काम. आता हे काम ऍक्च्युअली सुरू झालं, कारण आता विश्वाचा वारसा आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला जपणं ते आपली जबाबदारी आहे, समाजाची जबाबदारी आहे. तर त्याच्यामुळे असं झालंय की म्हणजे, आणि ते टेक्निकल असतं, म्हणजे आता दरवर्षी ते त्याचा रिपोर्ट मागवतात. त्यांचं इंडिपेंडंट ऑडिट असतं आणि त्याचे ते जर व्हायोलेशन असेल तर ते फ्लॅग करतात. म्हणजे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं तर आपली हम्पी किंवा वेरूळ अजिंठा याच्यामध्ये काही व्हायोलेशन्स आहेत, तर ती त्यांनी फ्लॅग केली आहेत की याची तुम्ही काळजी घेणं. आणि ती जबाबदारी प्रशासनाची असते. आणि प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी आणि म्हणजे ते स्थानिक प्रशासन झालं की सगळी डिपार्टमेंट्स, राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी सगळ्यांनी तो वारसा जपणं प्रशासनाच्या जबाबदारी, पण समाजाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे की तो आपल्याला वारसा जपायला पाहिजे. केवळ जाहीर न करता त्यांचे लक्षही असतं. आणि अशी एक्झाम्पल आहे की त्यांनी ते वारसा हे काढून घेतलंय. हो का? तो दर्जा त्यांनी काढून घेतलेला आहे की जर काही देशात सांभाळला नाही तर. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा वारसा, जागतिक वारसा हा दर्जा काढून घेणं आपल्याला कोणाला परवडणार नाही आणि आपण त्या पॉइंटला पोहोचू नये. बरोबर.
कारण त्याचं कारण असं आहे की हा ज्या दिवशी घोषित झालं तेव्हा आम्हाला सगळ्यांना तर खूप आनंद आला. तर आम्ही असे लग्न कार्य असल्यामुळे तिथे खूप उत्सुकता होती सगळ्या लोकांना. किल्ल्यांवर पोहोचलो आम्ही. तर मी माझी बायको माझा मुलगा आम्ही लोहगडावरती पोहोचलो अच्छा. परत. तर तिथे शनिवार होता बरं. आणि आपले अधिकारी आर्किओलॉजीचे सगळे ते आले होते. आम्ही ते सेलिब्रेट करण्याकरता पोहोचलो होतो. गावकरी आले होते. परंतु शनिवार असल्यामुळे तिथे आपलं मळवली स्टेशन पासून लोहगडावरचा जो घाट रस्ता आहे तो तुडुंब भरला होता गाड्यांनी. लोणाळा, खंडाळा, बुशी डॅमचं सगळं पब्लिक तिथे आलं होतं. तिथे जो आपण म्हणतो की इसवी सनाच्या आधीची ती भाजी लेणी जी आहे त्या डोंगर रांगेत अतिशय सातवाहन काळातली लेणी आहेत. त्याच्या बाजूला भाजी धबधबा आहे. तिथे लोक वाटेल तसे नाचून वाटेल तसे प्रकार करत होते. प्रचंड गर्दी होती. लोहगड किल्ला जो युनेस्कोच्या ट्रिपच्या वेळेला अतिशय सुंदर स्वच्छ झाला होता तो परत एकदा कचऱ्याचं आधार झालं होतं. तर जागतिक वारसा असा जपला जात नाही. त्याच्यामुळे आता तो आपल्याला दर्जा मिळालेला आहे. परंतु आता आपल्याला सगळ्यांना मिळून तो दर्जा राखणं आता मोठ्या प्रमाणात काम आपल्याला पर्यटकांनी शिस्त लावून लावली पाहिजे. आणि त्या सिस्टीम्स म्हणजे रिस्पॉन्सिबल टुरिझमच्या सिस्टीम्स आहेत. म्हणजे तुम्ही जगात कुठे हिंडलात तर आता ओव्हर टुरिझमचा जो हे आहे तो सगळ्या देशांना आता जाणवतो आहे. तर ओव्हर टुरिझम मॅनेज कसं करायचं याच्या सिस्टीम्स अनेक देशात त्यांनी राबवलेले आहेत. म्हणजे वेब बेस्ड तुम्हाला तिकिटिंग करायला लागतं. म्हणजे सिंहगडावरती 10,000 लोक पोहोचले. आता सिंहगडावरचं ते त्यांनी ऍप काढलंय आणि कमी म्हणजे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे, कॅरिंग कॅपॅसिटी लोक. एक्झॅक्टली. आता हे ज्या प्रॅक्टिसेस सुरू झाल्या आहेत हे आपण जी मगाशी नावं घेतली या सगळ्या अधिकाऱ्यांनी ते आता सुरू केलं, राबवायला सुरुवात केलेली आहे. म्हणून मला अतिशय आनंद झालेला आहे की या सरकारी अधिकाऱ्यांनी ते आता राबवलेलं आहे की कॅपॅसिटी कॅरिंग किती असते. किंवा अनेक ठिकाणी तुम्ही बघता बाकीच्या देशामध्ये एलईडी डिस्प्ले असतात. तुम्ही म्हणजे त्या स्थळाच्या जायच्या आधीच हायवेवरच एलईडी डिस्प्ले असतो की आता ऑलरेडी 5,000 लोक पोहोचले, तुम्ही जाऊ नका पुढे. बरोबर. म्हणजे ट्रॅफिक जाम होणार नाही. सिम्पल सिस्टम्स असतात तिथे. गार्बेज कलेक्शनचे वेगळे असतात तिथे. गाईड असतात, प्रशिक्षित गाईड असतात की जे सगळे अवशेष नीट राहतात की नाही किंवा इतिहास चांगल्या प्रकारे सांगितला जातोय की नाही ह्याच्याकडे नीट लक्ष देतात. हे आता सगळं आपल्याला टुरिझमच्या दृष्टीने इंटरनॅशनल टुरिस्ट येणार असं अज्युम करून आपल्याला ते करायला लागेल. आणि ते नुसतं फक्त एक तो किल्ला मेंटेन केला असं न करता, कारण आपले 5 सेन्सेस जे असतात त्या 5 सेन्सेसना आपण कसा अनुभव देतोय. इंटरनॅशनल टुरिस्ट विमानतळावर उतरणार, तिथनं ते हॉटेलला जाणार, हॉटेलपासून गडावर जाणार, परत येणार, हा त्यांचा अनुभव कसा होता तो अनुभवाचं आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. त्याच्यामध्ये आपली शहरं कशी आहेत, आपले रस्ते कसे आहेत, आपल्या आजूबाजूचे कसे आहेत, ग्रीनरी कशी आहेत, आपले लोक कसे वागतात, बाथरूम कसे असतात, हॉटेल कसे असतात, फूड क्वालिटी काय असते, हे सगळं आपल्याला. नाहीतर इंटरनॅशनल टुरिझमला तुम्ही अट्रॅक्ट कसे करणार. कारण मागे एकदा एक घटना घडली होती की परदेशी टुरिस्ट आला होता आणि त्याला खूप विचित्र भाषेमध्ये बोललं होतं. ते झालं होतं. नीट जपावं, ते जपायला लागणार आहे. म्हणजे वागायचं कसं आपण पर्यटकांसोबत तेही ठरवावं लागेल किंवा लोकांनी ते नीट राहिलं पाहिजे. करेक्ट. तर या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये येतात. करेक्ट. तो वारसा जपण्यासाठी सगळ्या गोष्टी म्हणजे शहरापासून ते त्या किल्ल्यापर्यंत सगळ्यांनी ते नीट करायला पाहिजे, ते राखायला पाहिजे. कारण याच्यामध्ये आता हे सगळं 9 वर्षाचं जे झालं ना त्याच्यामध्ये वारंवार हा विचार का आपल्या मनात येतो की हे का होतं. हा प्रश्न गेल्या 9 वर्षात मला पडलेला प्रश्न आहे की कारण त्याचं म्हणजे मूळ असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवता समान मानतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही राजकीय अराजकीय सुरू होत नाही किंवा संपत नाही. बरोबर. असं असताना सुद्धा त्या माणसांनी ज्या किल्ल्यांवर एवढं प्रेम केलं त्या किल्ल्यांवर आपण कचरा करतो ही बाब मला खटकते. ती मानसिकता मला खटकते. आता मला अनेक लोक विचारतात तू 9 वर्ष का केलं. 2-3दा जाऊ शकला असता, लोकांनी टाळ्या मारल्या असत्या किंवा सोशल मीडियावर लाईक्स तर मिळतात. पण ह्याच्यामध्ये इमोशनल कारण आहे, लॉजिकल कारण आहे. इमोशनल कारण आहे की हा कचरा तिथे होतो, याचा राग आहे, याचं दुःख आहे, ते काही जात नाही. दुसरं लॉजिकल आहे की आम्हीच नाही तर अनेक संस्था जाऊन इतक्या कचरा उचलत आहेत आणि तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा होतोय. मग ह्याचं एक्झॅक्टली रूट काय आहे, तर मूळ कशात आहे. आता कचरा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कचरा प्रातिनिधिक असतो. म्हणजे कचरा हे वरवरचं स्वरूप असतं. आता मी अनेक वेळा माझ्या भाषणात विचारतो लोकांना की आपण हॉलमध्ये दारूची बाटली टाकतो का, आपण स्वयंपाकघरात
तंबाखूचं पाकिट नाही. पाच घर रुपये स्वच्छ टाकतो ठेवतो का? आपण. घर स्वच्छ ठेवतो की नाही? आपण मंदिरात, गुरुद्वारे, चर्चमध्ये, काय मॉस्कमध्ये, मशिदीत जाऊन तुम्ही थुंकाल का? तुम्ही दारूची पाटी टाकाल का? तुम्ही डायपर टाकाल का? नाहीच. नाही टाकणार. का नाही टाकणार? कारण कारण ते तुम्हाला सांगितलेलं असतं पवित्र की हे स्थळ आहे पवित्र किंवा- स्थळ आहे. हो. बरोबर ना? मग किल्ल्यांवर टाकताय, कारण ते मग याचा अर्थ काय? ते अपवित्र आहे का असा अर्थ होतो त्याचा. करेक्ट. आता असंही नाही की महाराष्ट्रात इतिहासाची जाण नाही. सगळ्यांना इतिहासाच्या चर्चा तर भरपूर आहेत. म्हणजे ऐतिहासिक मूवी लाखोचे बिझनेस करतात, हे आपण बघितलेलं आहे. आता तो इतिहास ज्या स्थळी घडला ती स्थळं जपण्याचं आपल्याला प्रशिक्षण दिलेलं गेलेलं नाहीये. ते घरातही दिलेलं गेलेलं नाहीये, ते शाळेतून दिलेलं गेलेलं नाहीये. आणि मी तुम्हाला त्याची एक्झाम्पल देतो. जेव्हा तानाजी नावाचा मूवी रिलीज झाला अजय देवगणचा, तेव्हा आम्ही ज्या महिन्यात रिलीज झाला त्या जानेवारी महिन्यात आम्ही सिंहगडावरती गेलो होतो गड साफ करण्याकरता. असाच एक 50-100 लोकांचा ग्रुप घेऊन गेलो होतो. तानाजी गडावर आम्ही उभे होतो. तिथे 26 जानेवारी होती आणि लोक आपले ध्वज घेऊन नाचत होते. तानाजीची गाणी लागली होती. आणि तानाजी कडावरती आता जर तुम्ही आपलं इमॅजिनेशन वापरलं तर तानाजी मालुसरे आणि मावळे दोर लावून ज्या कड्यावरनं वर आले असतील, जिथे त्यांचा हात पहिले पडला असेल, तिकडनं आम्ही पान सुपारी आणि तंबाखूची पाकिट उचलायला सुरुवात केली. काही अंतरावर दारूच्या बाटल्या आम्हाला मिळाल्या आणि मग सिंहगड. सो हे आहे जर इतिहास आपल्याला मूवी मध्ये बघताना आपल्या अगदी रोमांच उभे राहतात. खूप येतं. हो. पण जिथे ते रक्त सांडलं ते स्थळ आपण जपू नाही शकत. जपायला पाहिजे. किंवा त्याच इतिहासातला दुसरा भाग काय आहे की आपण इतिहासात वाचलेलं असतं की शिवाजी महाराज राजगडावरती होते आणि ते पद्मावती माचीवर त्यांनी उभं राहून सिंहगड जिंकला, त्याची खून, ती ज्वाळा त्यांनी बघितली आणि मग ते सिंहगडावरती आले. आम्ही काही महिन्यापूर्वी राजगडावरती गेलो होतो. पद्मावती माचीच्या तटातटांनी म्हणजे तटाच्या कडेकडेनी असंख्य प्लास्टिकच्या बाटल्या होत्या. आता आम्ही नॉर्मली उचलायला जाणार, आमच्या असं लक्षात आलं की नाईट कॅम्पिंगवाल्यांनी त्या प्लास्टिकच्या बाटल्या सकाळच्या प्रातर्विधी करता वापरल्या होत्या आणि ते प्रातर्विधी आटपून ते तिथेच टाकल्या होत्या. त्यामुळे त्यांनी केलेली घाण आणि त्याच्या पलीकडे ती प्लास्टिकची बाटली, त्याच्यामुळे आम्हाला तिथे पोचताही आलं नाही. तर अशा ठिकाणी जाऊन आपण असं करतो आणि हे आपणच करतो, म्हणजे मंगळवारची माणसं येऊन करत नाही. त्याच्यामुळे हा इश्यू जो आहे आपल्या वागण्यातला आणि बोलण्यातला जो हा भेद आहे तो आम्हाला हायलाईट करायचा होता. म्हणून आम्ही हे इतकं वर्ष काम केलं. आणि मग हे काम केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की काही एक वर्ग आहेच की आपण किती अवेअरनेस केला, आपण किती इथे बसून गप्पा मारल्या की त्यांना त्या इतिहासाची काही घेणं देणं नाहीये, त्यांना त्या निसर्गाची काही घेणं देणं नाहीये. त्यांच्याकरता ते एक डोंगर आहेत. आधी महाराजांनी तिथे पायऱ्या बांधल्या आणि आता आपल्या सरकारने तिथे रस्ते केले. आता त्यांना बाईक्स घेऊन तिथे वरती जाता येतं, कार घेऊन जाता येतं. तिथे त्यांना इंस्टाग्राम रील करता येतात, त्यांना तिथे चाळे करता येतात, त्यांना तिथे दारू पिता येते. त्यांच्याकरता तो इतिहास नाही. त्यांच्याकरता तो एक डोंगर आहे जिथे वरती त्याची सोय आहे, तिथे पावसात वाऱ्यात मस्तपैकी त्यांना मजा करता येते. तर असा एक फार मोठा वर्ग आहे अनफॉर्च्युनेटली, ज्या वर्गापासून आपल्याला आपल्याच हेरिटेजचं जतन करणं भाग आहे. पण हे बदलायचं कसं? मग लहान मुलांपासून सुरुवात करायला हवी. लहान मुलांना सुरुवात करायला हवी, कारण त्याचं आणखी आपण जर खोलात गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की आपला इतिहास नीट शिकवलाच जात नाही. स्थानिक इतिहास आपल्याला शिकवला जात नाही, हे ट्रूथ आहे. आपली ICSE CBSE पुस्तकं तुम्ही उघडून बघा, आनंद आहे सगळा, बरोबर ना? तर आणि तो आपल्या पालकांनाही माहित नसतो लोकल इतिहास. पुणे ऐतिहासिक शहर आहे, पुण्यात जे घडलंय म्हणजे पुण्याचा इतिहास सातवाहन काळाच्या आधीपासूनचा इतिहास आहे. अनेक म्हणजे आपल्या आजूबाजूला तो इतिहास आहे, तो आपल्याला माहित नसतो. आपल्याला विरगळ हा प्रकार माहित नसतो. कोणी पाताळेश्वर लेण्याला जात नाही. लाल माल शनिवारवाडा कोणी इथे दाखवत नाही मुलांना. आपल्या इकडे राष्ट्रकूटकालीन गुफा आहेत पुण्यामध्ये, ते लोकांना माहित नाही. आपण म्हटल्याप्रमाणे अनेक किल्ले सातवाहन काळापासून आहेत. तिकडे ग्रीस आणि रोमन या काळापासून होणारा व्यापार आहे. एक्सप्रेसवे आपला जुना व्यापारी मार्ग आहे, हे लोकांना माहित नसतं. हे शिकवलं जात नाही. इतिहासाच्या पानात ते आपण वाचत नाही. आणि पुणे ऐतिहासिक शहर असून सुद्धा आपण हळूहळू करून त्या सगळ्या इतिहासाच्या खुणा मिटून टाकलेल्या आहेत. आपण किंवा मी किंवा तुम्ही जेव्हा निघतो घरातून, ऑफिसला जातो आणि परत येतो, तेव्हा आपल्याला पुणे शहर उंच उंच बिल्डिंगी, ब्रिज, ट्रॅफिक जॅम, असंख्य खोपटी, रेस्टॉरंट्स, मॉल ह्याचं शहर दिसतं. त्यामुळे जो इतिहास दिसत नाही, जो इतिहास पानावर येत नाही, तो इतिहास जपावा असं पालकांच्याही डोक्यात येत नाही, तर लहान मुलांच्या डोक्यात येणं फार. मुळात पालकांची जबाबदारी जास्त आहे की ती मुलांना आणि शिक्षणाची जबाबदारी आहे. तर हे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न खूप डीप जाणार आहे.
आणि आपल्याकडे कसं होतं की गेल्या अनेक वर्षात मी असं बघितलंय की खूप होते इतिहासाची. आता तर सोशल मीडियावर म्हणजे चर्चेने धुमाकूळ आहे आणि बरं वाईट अनेक प्रकारची चर्चा होते इतिहासावरनं, अनेक भांडणं, त्या जाती आणतात लोक आणि ते सगळं. मी काय माझ्या भाषणात म्हणतो की आपल्यात किती भांडणं असू दे, एका बाबतीत आपली वज्रमुठ आहे. बरोबर. कुठल्या बाबतीत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवर जाऊन कचरा करणे याच्या बाबतीत आपण सगळे मराठी लोक एकत्र आहोत. तर आता महाराजांचा पुतळा पडला तर अख्खा महाराष्ट्र पेटतो, बरोबर, आणि साहजिक आहे, आपल्या भावना निगडीत आहेत. परंतु राजगडासारख्या गडावर दारूच्या बाटल्या मिळाल्या, किमान 1 लाख लोक असायला पाहिजे होते, काहीच हायवे बंद व्हायला पाहिजे होता, 50,000 1 लाख त्यांनी महाराष्ट्र बंद करायला पाहिजे होता, एकही माणूस येत नाही. मग हे जे आहे एकीकडे म्हणजे इतिहासाला घेऊन प्रचंड भावना आणि त्याच्यावरनं प्रचंड काय वादावादी सोशल मीडियावरच भावना किंवा मूवी बघून टाळ्या मारायच्या. परंतु जो इतिहास जिथे झाला तो इतिहास जतन करायला आपण धडपडत नाही. ही जी इंग्लिशमध्ये आयरनी म्हणतात किंवा ही जी आपल्याकडे आचार आणि विचारात जी मोठी तफावत आहे ना, त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून हा सगळा खटाटोप आहे. पण मुळात हे संपवण्यासाठी किंवा ही मानसिकता बदलण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करायला ते ठोस लोकांनी बदललं पाहिजे आता. आणि ते सिस्टमिक दृष्ट्या आहे की म्हणजे मी सरकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलतो किंवा हे सिस्टमिक दृष्ट्या म्हणजे कसं की शिक्षणापासून सुरुवात करायला पाहिजे, घराघरात किंवा पुस्तकांमध्ये ते धडे दिले पाहिजे, स्थानिक इतिहास शिकवला पाहिजे. फक्त पुणे नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात प्रत्येक शहरात प्रत्येक गावात जो इतिहास घडला ना त्याच्याकरता स्थानिक मुलांना शिकवलं गेलं पाहिजे की इथे काय झालं बाबा, या गल्लीत काय झालं, इथे झालंय माहिती पाहिजे ना. जर माहितीच नाही तर ते तिथे पुढे येऊन एक हॉटेल तयार झालं, कोणी आवाजच उठवणार नाही. बरोबर. तर तो एक भाग झाला. आता युनेस्को झालंय, त्याच्यामुळे निदान गडकिल्ले झाले, तो निसर्ग आहे, तो भूभाग आहे. तर ते आता सरकारच्या दृष्टीने पण जिल्हाधिकारी पातळीवर त्यावेळी एक सिस्टमिक दृष्ट्या त्यांना बघायला लागेल. आणि मला जेवढं माहिती आहे त्यानुसार त्यांचे प्लॅन्स आहेत की ही सगळी डिपार्टमेंट एकत्र येऊन आता फक्त त्यांना वाटप करता येणार नाही, त्यांना त्यांच्याकडे एकत्र येऊन त्यांच्याकडे जो ग्रुप आहे तो आहे एकत्र, त्यांना ते आता अधिकृतरित्या एकत्र येऊन ते. पण मला वाटतं त्यांचे ते प्लॅन्स आहेत. परंतु सगळ्यात मला परत वाटतं की समाजाचा भाग आहे. सरकारकडे आपल्याला बोट टाकून चालणार नाही, 4 बोट आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आपलाच वारसा आहे तो आपणच नाही जपला तर म्हणजे मी तर अनेकदा शिंडलेलो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे कुठल्याही भावनेनी सांगत नाही किंवा भावना प्रदून सांगत नाही, परंतु इतिहास आणि भूगोल याचं जे कॉम्बिनेशन आहे, सह्याद्री तुम्ही घेतलात तर सह्याद्री सारखी लाखो वर्षापूर्वी तयार झालेली ज्वालामुखीनी तयार झालेली रांग, त्याचा भूगोल, त्याचं जंगल, त्याचे डोंगर दऱ्या आणि त्याच्यावर असलेले 300-400 किल्ले, हे जे कॉम्बिनेशन आहे ते जगात कुठेही नाही. आणि दैदिप्यमय इतिहास आहे आपला, खूपच सुंदर आहे, म्हणजे अभिमानाने ऊर भरावा इतका इतिहास आहे. म्हणजे मी तर म्हणतो की पुण्यासारख्या शहरात आपण राहतो म्हणून त्यांना शनिवारवाडा दाखवलात, लाल महाल दाखवलात, आजूबाजूची स्थळं दाखवलीत. म्हणजे आपले शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात ते वाढवलंच, किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केलं, वाढवलं. त्याच्यानंतर मराठा साम्राज्य पुढचे 100 वर्ष टिकलं. भारतीय उपखंडात सगळीकडे मराठा होते. आपण दिल्ली जिंकली म्हणजे देशभरात. म्हणजे छत्रपती शाहू महाराज जेव्हा आपले छत्रपती होते साताऱ्यात, त्यांचे पंतप्रधान असलेले पेशवे शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले सगळ्यांनी मिळून आपण दिल्ली, आजचं पाकिस्तान, अफगाणिस्तान ओलांडून तुकोजी होळकर आपले काबूलमध्ये होते. म्हणजे तुम्ही इकडनं खडकवासल्याच्या बाजूने गेलात तर तिथे मानाजी पायगुडांचं गाव आहे. मानाजी पायगुडे पायदळाचे सरदार होते ज्यांनी लाहोरच्या किल्ल्यात प्रवेश केला, अटकेची मोहीम उभी राहिली तेव्हा. तर हा आपला इतिहास आहे. आणि त्याच्यानंतर 100 वर्षाचा इतिहास मराठ्यांचा आहे आपला. म्हणजे ब्रिटिशांनी मगाशी जेव्हा आपण गप्पांच्या सुरुवातीला तुम्ही म्हणलात की किल्ले ढासळलेत, ते ढासळलेले का आहेत त्याचं कारण 1818 आहे. आणि जेव्हा ब्रिटिशांनी मराठा साम्राज्याला उतरती काळा लागली आणि ब्रिटिशांनी भारत हाती घेतला, त्याने त्यांनी पहिलं काम जे केलं असेल तेव्हा त्यांनी सगळ्या किल्ल्यांना वेढा घातला. आपली आर्टिलरी वापरून त्यांनी किल्ल्यांवर 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस बंबार्डमेंट केली आणि सगळे बुरुज, सगळ्या वाटा उद्ध्वस्त केल्या. का?
कारण त्यांना आपला इतिहास माहिती होता बरोबर, आणि मराठे काय करू शकतात हे त्यांना हे माहिती माहिती होतं आणि म्हणून त्यांनी ते किल्ले उद्ध्वस्त केले. म्हणून ते उद्ध्वस्त केले घाणेकर जे म्हणतात जे जखमा आहेत त्या आपला तो अभिमानाचा आहे, कारण त्यांना वाटलं हे उद्ध्वस्त करावे, नाहीतर ते आपल्या अगेन्स्ट यूज होतील. आणि हा 17 शतकाला आणि पुढचा आहेच, परंतु आपण खूप शतकं मागे जाणं गरजेचं आहे. म्हणजे नाणेघाट आहे आपला. हो, नाणेघाट. ग्रीस, रोमन यांच्याकडनं झालेला तो व्यापाराचा इतिहास इतका सुंदर आहे. सातवाहन काळापासून लहान मुलांनी जाऊन तिथं पाहायला पाहिजे, ते बघायला पाहिजे. आता मी ग्रीस, रोम ह्या देशात जातो मी, तिकडचा तो 2000 वर्षापूर्वीचा इतिहास इतक्या आवडीने जपतात ते. तो इतिहास इथे घडलेला आहे. म्हणजे तिथे जर तुम्ही बघितलं, म्हणजे तो रोमन सम्राट होता ऑगस्टस. तर त्यावेळेला आता आपण ते ट्रम्प आणि टॅरिफ सगळं बोलतो, ट्रेड इम्बॅलन्स वगैरे, त्या काळात तो ट्रेड इम्बॅलन्स तयार झाला होता. आपण युरोपमधनं एवढा पैसा आपल्याला मिळत होता की रोमन सेनेटनी ऑगस्टसला तक्रार केली की आपण भारताला फार पैसा देतोय, की त्या काळात म्हणजे आपण जे सुवर्णयुग म्हणतो भारताचं, ते युरोपच्या पैशावर आपण उभं केलं होतं. आणि चिडिया त्यामुळे एक्झॅक्टली. आणि सगळे ग्रीस आणि रोमन व्यापारी येत होते. म्हणजे ठाणं, श्रीस्थानक, कल्याण, कलियान, भडोज, भृगुकच्छ, नालासोपारा, शुपार्णक ही सगळी बंदरं होती. तिकडनं तो माल येत होता. पुणे, नगर, तेर, पैठण ह्या सगळीकडे तो माल जात होता आणि ते सगळे ह्या मार्गाने येत होते. आणि त्या मालाचं रक्षण करण्याकरता आपले किल्ले त्या काळी निर्माण झाले. त्या व्यापार मार्गावर लेणी तयार झाली. ह्या सगळ्या त्याच्या खुणा आहेत सातवाहन काळापासून आलेल्या. ह्या सगळ्या जर आपण शिकवलं नाही लोकांना, नाणेघाटाला जा, हे आपल्या आजूबाजूचे म्हणजे तुम्हाला विरगळ तर असे 2ऱ्या शतकापासून 15व्या शतकापर्यंतच्या विरगळी तर म्हणजे पुणे शहरात आम्हाला त्या दिवशी इथे बाणेर रस्त्यावर विरगळ आडवी पडलेली दिसली पानाच्या दुकानाच्या समोर. आम्ही ते लोकल कॉर्पोरेटर आणि या सगळ्यांना सांगून मग ती, परंतु अशा खुणा आपल्या सगळीकडे आहेत. हे कोण बघणार? जपलं पाहिजे सगळा इतिहास जो आहे. आता जंगली महाराज रोडवर पाताळेश्वर आहे, लेणी खूपच 7व्या शतकातली आहेत. का तिथे ती तयार झाली? लेणी तयार करण्याचा काही उद्देश असतो. त्याला मिलिटरी लागते, त्याला पैसा लागतो, तो एक ट्रेड रूट असायला लागतो. मग तो ट्रेड रूट कसा होता ते आपल्याला इमॅजिन नाही करता आलं. आपण फक्त पाचगणी महाबळेश्वरला गेलो मजा करायला आणि वाई आणि प्रतापगड जर तुम्हाला आठवले नाहीत तर मग काय उपयोग आहे? तर हे आपल्याला एक पूर्ण समाज म्हणून या सगळीकडे नीट बघितलं पाहिजे आणि हा आपला इतिहास नीट शिकवला पाहिजे पुढच्या पिढीला. अगदी. कारण हे जे किल्ले आहेत किंवा या वास्तू आहेत ते परत निर्माण करणं आता अशक्य आहे. आणि हे जे आहे ते जपून ठेवणंच गरजेचं. अगदी बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता म्हणजे आपण कुठल्या विचाराने किल्ल्यांवर जातोय आणि सोबत काय घेऊन जातोय हेही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर तिथं प्लास्टिकची बाटली विकत घ्यावी लागत असेल तर तुम्ही घरून स्टीलच्या बाटलीत पाणी घेऊन जा. म्हणजे तुम्हाला कचराच करता तिथं होणारच नाहीये. अशा गोष्टी नागरिकांनी करणं अपेक्षित. आणि ते कुठल्या तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. कुठल्या भावनेने तुम्ही जाताय. म्हणजे अनेक लोक आहेत ते मला माहिती आहे की वरचे काय मूर्त्याच फेकून दिल्या, तोफाच ढकलून दिल्या, किंवा ते लिहितात तर ते म्हणजे ते आपला पुरातन काळापासूनचा प्रॉब्लेम आहे की मी हिच्यावर प्रेम करतो की मी माझ्यावर प्रेम करते. म्हणजे ते शिवाजी महाराजांनी आपलं नाव कुठल्या गडाला दिलं नाही. तुम्हाला काय अधिकार आहे तुमच्या नाव लिहायचं? आणि हे मी पॉलिटिशियनना पण म्हणेन आणि समाजाला पण म्हणेन, तुम्हाला काय अधिकार आहे तुमचे बोर्ड लावायचा? नाहीच लावले पाहिजे. आपल्या किल्ल्यांवर आहेत ना पॉलिटिशियनचे बोर्ड. शिवाजी महाराजांनी आपलं नाव दाखवण्याचे त्यांना. एक्झॅक्टली. तर ही मेंटॅलिटी आपलं एकदा कोरीगडला गेलो होतो तर तिथे ते असा सगळा मोठा भाग जळलेला दिसला त्यांचा. अच्छा. तर मी तिकडच्या पुजाऱ्यांना विचारलं काय झालं तर ते म्हणले काय नाही, ग्रुप आला होता, दारू पित होते, पार्टी, मजा म्हणून त्यांनी आग लावली. कसं दिसतं बघायला. मजा म्हणून जाऊच नाही, मला नका जाऊ, अजिबातच नाही झालं. म्हणजे मी ते गमतीने म्हणतो पण त्यात थोडस कटू सत्य आहे. म्हणजे अनेक मला लोक म्हणतात की अरे आपला समाज प्रगल्भ व्हायला पाहिजे, सुजाण व्हायला पाहिजे. मी म्हणलं हो ना, मग थांबा ना, 2 पिढ्या थांबा. ही आपण तर नाही होत. नाहीये अगदी. आता हे जे लहान मुलं आहेत त्यांना आपण थांबूया. सुसंस्कृत करा. 50 वर्ष 100 वर्ष मग सगळं बंद करा. 100 वर्षांनी पाठवा, सुजाण झालं की पाठवा. पण आता हे सगळं बोलण्याचा भाग झाला. परंतु आता जे आपल्या हातात शिल्लक आहे ते आपण जपलं पाहिजे. अगदी अगदी खरंय. आणि हे तुम्ही इतकी वर्ष पण करताय आणि इतर नागरिकांनी यापासून बोध घ्यावा आणि त्यांनीही सुजाण, सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध पर्यटन करावं. म्हणजे तुम्हाला किल्ले पाहायला किंवा बंदी नाहीये, पण तुम्ही तिथे जा, तिथला इतिहास जाणून घ्या, तुमच्या मुलांना तो दाखवा आणि तो जपावा यासाठी प्रयत्न करावा. आणि याच हेतूने आज आमच्या या गप्पा झालेल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू.